तुम्ही काही म्हणालात तरी मी आता गप्प बसणार नाही. भाऊराव नायकांचा मुलगा आहे मी. तुमच्यासारख्या गुन्हेगारांना ना मी कधी घाबरलोय ना कधी घाबरेन. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. निष्पाप लोकांचे जीव घेतले तुम्ही, त्याची शिक्षा मी तुम्हाला भोगायला लावणार. बस आता वाटेल ते बोलताय तुम्ही माझ्या आईबद्दल. मी वाटत ते बोलतोय. तू, तुझी आई, तुझं सगळं खानदान गुन्हेगार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये सडावलं पाहिजे. लांब हो माझ्या पोरीपासून. धैर्य मधुसूदनराव, सावी, सावी, पप्पा. पप्पा काय झालं? काही नाही. नैवेद्य दाखवून झालाय, आता जेवायलाच बसायचंय. चला हातपाय धुवून घ्या. चल. चल या बसा. पप्पा काय झालंय तुम्हाला? कसलं टेन्शन आहे? पप्पा खोटं बोलू नका. तुमचा चेहरा बघा, चेहराच सांगतोय. एक मिनिट थांबा. हे पाणी घ्या. धरा. पाणी घ्या म्हणजे बरोबर. पप्पा तुम्हीच सांगायचं ना मला की आपल्या बाप लेकीच्या नात्यात कुठलीच गोष्ट लपून ठेवायची नाही. पप्पा इतक्या वर्षांनी तुम्ही मला भेटलाय आणि त्याच्यात पण तुम्ही तुमच्या मनातलं मला काहीच सांगत नाही आहात. नाही ग सावी, तसं काही नाहीये. पप्पा तुम्ही खोटं नाही बोलू शकत. मला आईने सगळं सांगितलं. हे सगळं मी आपल्या लेकीसाठी करतोय. लेकीसाठी म्हणजे तुम्ही तुम्ही पुन्हा त्या मुजुमदारांच्या विरोधात काही करत नाही ना? काय सांगितलंय? हेच की तुम्ही तिला म्हणाला होतात की पुढच्या 2 तासात तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. पप्पा कुठल्या प्रश्नांची उत्तर?
पप्पा कुठं होतात तुम्ही इतकी वर्ष? काय करत होता आणि मुजुमदारांचा या सगळ्याशी काय संबंध आहे? आणि दामिनी मॅडमवर एवढा राग काय आहे तुमचा? काय चाललंय हे सगळं? प्लीज मला सांगा ना. काय करू? सावीला सगळं सांगू का? पण या दामिनी मुजुमदारनी खरंच तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तर? पण असाच विचार करत राहिलो तर मला त्या निष्पाप लोकांना कधीच न्याय मिळवून देता येणार नाही. पप्पा बोला ना, काय झालंय? सावी, आता मी जे सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐक. अरे वा, बाप लेकीच्या गप्पा चालल्यात की काय? खरं तर तुमच्या गप्पांमध्ये मला यायचं नव्हतं, पण जेवणासाठी सगळेच तात्काळलेत ना खाली. सावी, तू आणि धैर्य देवीला पाया पडून घ्या, म्हणजे मग जेवायला बसता येईल. हो आलेच मी. मधुसूदन नाईक, तुम्हाला एवढी घाई कसली झाले? तुमच्यासाठी माझ्याकडे एक सरप्राईज आहे. हे काय माहितीये? याच्यात